सिंहगडावरती तुम्ही मुलांना घेऊन गेलेला होता. 350वी पुण्यतिथी होती. तर त्यावेळी तुम्ही काय केलं? 7वीच्या मुलांना दर तानाजी पुण्यतिथीला हो. रात्री घेऊन जायचं. मुलं हो. घाबरायची. प्रचंड वारा, थंडी, असं ते विलक्षण वातावरण होतं. या मुलांना इतिहासाच्या लेखी पेपरमध्ये किती मार्क पडतील हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. माझ्या दृष्टीनं त्यांना 100 पैकी 200 मार्क मिळाले. म्हणजे शिवाजी महाराज हे आपल्यासाठी एक युगपुरुष होऊन गेलेले आहेत. एक रोल मॉडेल आत्ताही आहेत आपल्यासमोर. पण तुम्ही त्यांचा वारसा किंवा त्यांची जी शिकवण आहे ही कशी रुजू कराल आणि पुढे कशी घेऊन जाल? नमस्कार, तुमचं जिजारायाच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आपण आत्तापर्यंत बऱ्याच विषयांवरती बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांशी चर्चा केलेल्या होत्या. आजचे जे आपले गेस्ट आहेत तर ते खरंच खूप खास आहेत. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला खरंच जर इतिहास असा बोलता बोलता डोळ्यासमोर बघायचा असेल तर मला नाही वाटत की मोहन शेटे सरांशिवाय दुसरं कोणीही जो आपल्यासमोर इतिहास उभा करू शकतो. म्हणजे खरंच सांगायचं झालं तर तुम्ही त्यांच्यासोबत 10 मिनटं जरी घालवले तरी तुम्हाला असं वाटेल की मला ह्यांचं अजून बोलणं ऐकायचं आहे. तर असे मोहन शेटे सर आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत की जे इतिहासप्रेमी मंडळ पुणे ह्याचे संस्थापक सभासद आहेत आणि गेले 28 वर्ष ते मुलांना शिकवतात. तर म्हणजे मला नाही वाटत की तुम्ही ह्यांना ओळखत नसाल. 100% तुम्ही ह्यांना ओळखताच. आणि आता आपल्याला त्यांच्याशी ज्या विषयावरती गप्पा मारायच्या आहेत तर मुलांमध्ये इतिहास कसा रुजवावा आणि आत्तापर्यंत त्यांनी काय काय गोष्टी केल्यात मुलांमध्ये इतिहास रुजवण्यासाठी त्या आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. तर म्हणजे ह्याच्या आधी मी तुमच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. आज आपण ऑन कॅमेरा गप्पा मारतोय. तर मला खरंच सर तुमच्याकडनं सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की तुम्ही एवढे 28 वर्ष एवढ्या सगळ्या मुलांना शिकवलेलं आहे आणि प्रत्येक मूल तुमचं नाव काढतं. माझा नवराही तुमच्याचकडनं शिकलेला आहे. तर कसा इतिहास मुलांमध्ये रुजवायचा हे तुम्ही मला आता म्हणजे मी प्रश्न तर विचारत जातेच पण तुम्ही तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. पहिल्यांदा मी तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही मला याच ठिकाणी बोलवलं. कारण माझा हा चिंतनाचाच विषय आहे. हो. किंबहुना यासाठीच मी सदैव विचार करत असतो की नवीन पिढीपर्यंत इतिहास विषय कसा पोचवायचा. हो. आणि त्यासाठीच मी ही स्वतंत्र संस्था स्थापन केली, इतिहासप्रेमी मंडळ. त्याचं आमचं एक घोषवाक्य आहे. ओके. त्याच्यातून आम्ही सुरुवात करतो आज हो. की भविष्य गगनी भरारी घेण्या भूतकाळाचे भान हवे, वैभवशाली राष्ट्र घडवण्या इतिहासाचे ज्ञान हवे. अरे वा. तेव्हा आपल्याला इतिहासात रमायचं नाही आहे. हो. डोळे मिटून काही भूतकाळात जायचं नाही आहे. हो. आपल्याला भविष्यकाळातच जायचं आहे. हो. पण या भविष्यकाळात जात असताना आपल्या देशाला एक प्रगतीच्या पथावर नेत असताना इतिहासाचा अभ्यास आवश्यक आहे. हो. दोन्ही दृष्टीनं. इतिहासामध्ये ज्या पराक्रमाच्या घटना घडल्या हो. त्यातनं आपली अभिमानाची जागृती होते. हो. बरोबर. आणि इतिहासात ज्या चुका झाल्या हो. त्या चुका पुन्हा होऊ नये हे सुद्धा आपल्याला समजतं. आणि म्हणून इतिहास समजून घेणं, त्याचा अभ्यास करणं, त्याचं चिंतन करणं, हो. त्याचं मनन करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. पूर्वी एक काळ असा होता म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये तर इतिहासाकडे फार दुर्लक्ष झालं. हो. म्हणजे अगदी रायगडावरती कोणी जातही नव्हतं. शिवाजी महाराजांची समाधीसुद्धा अगदी काटेरी झाडांमध्ये अडकलेली होती. अरे बापरे. तेही दुर्दैवाचं काळ आहे. हो. 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 पण आता एक वेगळं दुर्दैव आहे की नुसत्याच घोषणा, नुसत्याच मिरवणुका, नुसत्याच जय जयकार. तर हे दुसरं टोक आहे. या बरोबर. दोन्ही दिशेने न जाता जे जे महापुरुष या देशामध्ये होऊन गेले हो. त्यांनी काय केलं, कशासाठी केलं, हो. त्यांचं विचार काय होते, राईट. याच्यातून आज आम्हाला काय करता येईल ह्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि अगदी म्हणून बरोबर. नवीन पिढीमध्ये इतिहास पोचवणं हे फार आवश्यक आहे. हो. आणि त्यासाठी मी विविध उपक्रम करत असतो. राईट. तुम्ही म्हणजे जे सांगितलेलं होतं की सिंहगडावरती तुम्ही मुलांना घेऊन गेलेला होता. 350वी हे होती पुण्यतिथी होती. तर त्यावेळी तुम्ही काय केलं? म्हणजे तुमचा प्रयत्न नेहमी हा असतो की वर्गात बसून कसा इतिहास शिकवणार. म्हणजे ही तुमचीच वाक्य आहेत. तर ह्या ठिकाणी तुम्ही काय केलेलं होतं? हा, मी 28 वर्ष शाळेमध्ये इतिहासाचा शिक्षक होतो. हो. त्याच्यातून मला भरपूर आनंद मिळाला. पण असं लक्षात आलं की शाळेच्या प्रशासनाच्या चौकटीमध्ये सर्वच काही उपक्रम करता येत नाही. अगदी बरोबर. उदाहरणार्थ मी रात्री बेरात्री घेऊन जे मुलांना जायचो किल्ल्यांवरती, हो.
तर त्याच्यामध्ये धाडस होतं, त्याच्यामध्ये साहस होतं, त्याच्यामध्ये रिस्क होती. हो. त्यामुळे हे शाळेच्या चौकटीत मला करणं शक्य नव्हतं, म्हणून मी स्वतंत्र ही संस्था चालू केली. हो. त्याच्या माध्यमातूनही मी करत होतो. आता सिंहगडाचा उल्लेख तुम्ही केलात, हो. तर मी खरं तर 7वीच्या मुलांना दर तानाजी पुण्यतिथीला म्हणजे माघ वद्य नवमीला हो. रात्री घेऊन जायचं अरे बापरे. आणि रात्री मुलांनी तो गड चढायचा. ते मुलं हो. घाबरायची, कारण अंधार पडल्यानंतर सुद्धा ट्यूबलाईट असल्यामुळे अंधार म्हणजे काय मुलांना माहीत नसतं. हो. ते अंधारात वर जायचं. हो. मग रात्री 12 वाजता डबा खायचा हा. आणि मुलं घाबरलेली असायची. त्यांना वाटायचं आता झोपायचं, पण मी म्हणायचो नाही, आता गोष्ट. आणि ती सुद्धा कुठे, तर तानाजी कड्यावरती. अरे बापरे. मग ते कड्यावर घेऊन जायचं. हो. तो प्रचंड वारा, थंडी, असं ते विलक्षण वातावरण होतं. हो. तर मी मुलांना असं नंतर म्हणायचो की अरे हीच गोष्ट मला एखाद्या वर्गात, एखाद्या सभागृहात सांगता आली असती. हो. पण इथे उभारून मी जेव्हा कथा सांगतो, हो. तेव्हा मला हेही सांगता येतं की जी कथा तुम्ही ऐकताय ना, ती इथं घडली. हो. या मातीच्या कणांवरती आजही तानाजी मालुसरेंचे रक्त सांडलेलं असेल. बापरे. ही ती पवित्र माती आहे आणि हे इथं घडलं. ही जी अनुभूती आहे, ही जी हो. प्रचिती आहे, हो. त्यातून त्या मुलांच्या अंगावरती जे रोमांच उभे राहतात, हो. खरंच. ते पुढे दीर्घकाळ टिकणारे असतात. अगदी. आणि तो इतिहासाचा संस्कार असतो. बरोबर. म्हणजे एकदा एका शाळेमध्ये मी गेलो होतो, मी गोष्ट सांगितली मुरारबाजीची. तर नंतर शिक्षक आम्ही गप्पा मारत होतो, एक सायन्सचे टीचर आले. हो. ते म्हणजे तुम्ही काय 300 वर्षापूर्वीच्या वातावरणात मुलांना गुंतवून ठेवता, हो. आता सायन्सचं युग आहे, मुलांनी पुढे जायला पाहिजे. हो. मी त्यांना म्हटलं तुम्ही बरोबर बोलताय, हो. पण म्हणलं बघा, तुमचा एखादा विद्यार्थी सायन्सच्या क्षेत्रामध्ये गेला, हम्म. तो उद्या संरक्षण क्षेत्रामध्ये गेला आणि तिथे चांगला मोठा शास्त्रज्ञ बनला. हम्म. पण भारत जेवढा पैसा देतो त्यापेक्षा जर का भारताचा शत्रू 10 पटीने जास्ती पैसा देणार असेल, हम्म. तर तो गद्दारी करेल. हो. बरोबर. पण त्यांनी लहानपणी तानाजी ऐकला असेल, मुरारबाजी ऐकला असेल, बाजीप्रभू ऐकला असेल, तर तो गद्दारी करणार नाही. आणि म्हणून इतिहास हे संस्कार करण्याचं पण माध्यम आहे. अगदीच बरोबर. त्या दृष्टीने बघतो. हो. असं मी अनेक वर्ष करत असताना जेव्हा हे 2020 हे वर्ष आलं, तेव्हा लक्षात आलं की तानाजी मालुसरेंची 350वी पुण्यतिथी आहे. हो. मग काय करता येईल? हो. मग आम्ही तानाजी, त्या जो कडा आहे तिथे, डोणागिरीचा कडा, तिथे 5 दोर लावले. हम्म. अर्थात संपूर्ण सिक्युरिटी होती, हो. अतिशय चांगले रॉक क्लाइम्बिंगमध्ये तज्ज्ञ आम्ही त्यासाठी बोलवले होते. हो. डॉक्टर, ॲम्ब्युलन्स सगळी तयारी होती. हो. आणि पुणेकरांना आवाहन केलं की ते आम्ही मावळ्यांचे पोशाख काढून ठेवलेले, हो. तुम्ही यायचं, मावळ्यांचा पोशाख घालायचा आणि दोरावरून तो कडा चढायचा. अरे वा. त्या वेळेला तुमच्या मनात जे धाडस निर्माण होईल, हो. ती तानाजीनं मानवंदन आहे. अरे वा. तर अशा प्रकारे आम्ही तो कार्यक्रम केला आणि तो खूप महाराष्ट्रात गाजला. तर ते जेव्हा त्याला दुसऱ्या दिवशी प्रसिद्धी मिळाली, हम्म. तेव्हा मी म्हटलं की तानाजी आमच्यामुळे मोठा नाही झाला, हो. ते ग्रेटच होते तानाजी मालुसरे. हम्म. पण आम्ही ज्या पद्धतीने ती पुण्यतिथी साजरी केली, हो. त्यामुळे प्रसार माध्यमांना त्याची दखल घ्यावी लागली. हो. आणि मग त्यामुळे म्हणजे आमच्या कार्यक्रमात 350 मुलांनी भाग घेतला, हो. पण वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांमुळं काही कोटी लोकांपर्यंत आमचं बातमी पोचली. हो. बरोबर. आणि त्यामुळे आज मुलांना हे कळलं पाहिजे की चित्रपटामध्ये नृत्य करणारे हिरो हे आमचे खरे हिरो नाही आहेत, हो. तानाजी मालुसरे आमचे खरे हिरो आहेत. खरंच आहे. असं तो म्हणून हे एस्टॅब्लिश करावं लागेल की बरोबर. यांच्यासारखं जगायचं. राईट. बरोबर. आणि तुम्हाला गंमत सांगतो की NDA जे आहे हो. ते खडकवासल्याला आहे. हो. तर NDA कुठं स्थापन करायचं यावर चर्चा होती आणि अनेक राज्यांची इच्छा होती की आपल्याकडे NDA यावं. हम्म. हम्म. ते म्हणले आम्ही जमीन देतो, पाणी देतो, सगळं देतो, हो. पण NDA आमच्याकडे करा. हो. ही सगळी ठिकाणं बघून आल्यानंतर आपल्या मिलिटरी ऑफिसर्सनी खडकवासल्याची जागा निवडली. हो. तिथे NDA सुरू झाली. हम्म. तिथे आज आपले मिलिटरी ऑफिसर ट्रेनिंग घेतात. हम्म. ती जागा का निवडली? आजच्या मिलिटरी ऑफिसरच्या समोर द ग्रेट कमांडो तानाजी मालुसरे आदर्श असला पाहिजे. मग सिंहगडच्या समोरची जागा त्यांनी निवडली. बापरे. आणि तानाजी कालही आमचा हिरो होता, आजही आमचा हिरो असला. सर, आत्ता ह्या वर्षी तुम्ही जो दरवर्षी उपक्रम करता दिवाळीच्या दरम्यान, किल्ले, तर म्हणजे किल्ले म्हटलं की सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय येतो. पण तुम्ही म्हणजे ज्या प्रकारे तो मुलांसमोर आणलेला आहे किंवा ज्या प्रकारे गोष्टी स्वरूपात तो दिसतो किंवा मुलंही त्यासाठी एफर्ट्स घेतात, तर ह्या बाबतीत काय सांगाल? म्हणजे हा उपक्रम तुम्ही कधीपासून राबवत आलेला आहात? जवळजवळ 25 वर्ष माझा उपक्रम चालू आहे. ओके. लहानपणी महाराष्ट्रातले सगळीच मुलं किल्ले करतातच. हो. तसं मीही लहानपणी करत होतो, दगड, माती, विटा, आणि तो एक वेगळा आनंद होता. हो. मग पुढे वेगवेगळ्या प्रकारे मी होतो, म्हणजे कधी मी परीक्षक म्हणून जायला लागलो, वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले बघायला लागलो. हो. मध्ये तर अमेरिकेतनं मला
जवळजवळ 28 किल्ल्यांचे अर्धा मिनिटाच्या व्हिडिओ क्लिप्स पाठवल्या होत्या. हो त्याचंही मी परीक्षण केलं होतं. हो आणि जेव्हा लक्षात असं आलं की या लहान मुलांनी स्वतः किल्ले बघितले नाहीत, जरी त्यांच्या हो. आईवडिलांनी बघितले तर. हो मग पुढच्या वर्षी मी 4 भाषणं दिली हो. ऑनलाईन, हो की जलदुर्ग म्हणजे काय, गिरिदुर्ग म्हणजे काय, स्थलदुर्ग म्हणजे काय आणि किल्ले कसे करायचे. हो आणि त्याच्यानंतर त्यांची क्वालिटी वाढली. राईट आणि अमेरिकेतली मुलं असं डोक्यावर फेटा घातलेला आहे, हो. मुलींनी नाकात नथ घालून नऊवारी नेसलेली आहे, एखादा पोवाडा म्हणतोय आणि त्या किल्ल्याचं निवेदन करतोय, हे अतिशय अभिमान वाटावं असं दृश्य होतं. हो अगदी 10-15 दिवसापूर्वी दिल्लीतल्या आकाशवाणीवरती माझं एक छोटंसं भाषण त्यांनी प्रक्षेपित केलं हिंदीमध्ये. ओके तर त्यांनी सांगितलं की अहो, महाराष्ट्राची जी परंपरा आहे हो. किल्ले करणं, हो ही भारतातल्या इतर प्रांतांना माहीतच नाहीये, म्हणून हो. तुम्ही ह्याच्याबद्दल बोला. हो आणि मी ते बोललो. अरे वा. तर मी असं म्हणतो त्या वेळेला की गणेशोत्सवामध्ये आपल्या घरात 10 दिवस गणपती येतो हो. आणि म्हणून एक आनंदाचं वातावरण असतं. अगदीच बरोबर. दिवाळीला दारामध्ये किल्ला केल्यानंतर शिवाजी महाराज घरी येतात आणि ते पराक्रम, आणि शिवाजी महाराजचं स्मरण हे असं देवाऱ्यात नाही केलं पाहिजे, ते किल्ल्यावरच केलं हो पाहिजे. बरोबर. शिवाजी महाराज म्हणजे पराक्रमच. हो आणि म्हणून असे किल्ले करणं हे एक संस्कृती आहे. आणि अजून एक त्याच्यामध्ये एक म्हणजे एक तर्क आहे अर्थात तो, की का बरं दिवाळीत किल्ले करायचे. हो तर दसऱ्याला सीमोल्लंघन करायचं, हो खांडेनवमीला शस्त्रांची पूजा करायची, दसऱ्याला सीमोल्लंघन करायचं, शत्रूच्या मुलकात जायचं आणि शत्रूचं धन आणायचं ओके आणि ते आणून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं, म्हणून लक्ष्मीपूजन. ओके आणि शत्रूचे किल्ले जिंकून आणायचे, पण लक्ष्मी आणता येते, किल्ले तर आणता येत नाही, पण त्या हो. किल्ल्यांचं स्मरण म्हणून आपल्या दारात किल्ला करायचा, असं पण त्याच्यामध्ये एक शास्त्र आहे. हो पण मी जे आता गेली 20-25 वर्ष जे किल्ले करतोय त्याच्याबद्दल जर का बोलायचं तर लहानपणी किल्ले करत असताना मला जे जाणवत होतं की हे करतोच आहे आणि हे केलेच पाहिजेत, पण त्याच्यामध्ये काही आधुनिक तंत्रज्ञान आणता येईल का, बरोबर. काहीतरी प्रगती करता येईल का, हो वर्षानुवर्ष आपण तिथेच थांबणार आहोत का 4 पावलं पुढे जाणार आहोत. आणि म्हणून मग मी तसा विचार करायला सुरुवात केली. आणि मग त्याला मग काहीतरी प्रोग्रॅमिंग करणं असेल, हो त्याला लाईट्सच्या माळा आणण्या असतील, हो त्याला पाठीमागं फिल्म असेल, त्या हो. फिल्ममध्ये वेगवेगळ्या चित्रपटांची दृश्य, अतिशय उत्तम दर्जाचं रेकॉर्डिंग, हो. त्याला बॅकग्राऊंड म्युझिक राईट. आणि एक 30 मिनिटाचा साऊंड अँड लाईट शो, हो असं त्याचं स्वरूप हे आम्ही ठेवलं. अरे वा. आणि गेल्या 20 वर्षात अनेक युद्धकथा आम्ही उलगडून दाखवल्या. अरे. म्हणजे त्याला जरी म्हणताना आम्ही दुर्ग प्रतिकृती प्रदर्शन म्हणत असलो हो तरी कधी उंबरखिंडीची लढाई, चाकणचा संग्राम, पावनखिंडीची लढाई, पालखेडचं युद्ध, पानिपतचं युद्ध, असे अनेक युद्धकथा हो त्या लाईटच्या साहाय्याने उलगडून दाखवल्या. म्हणजे तिथे येणाऱ्या मुलाला, समजा आम्ही पानिपत 35 मिनिटाचं केलं होतं, हो तिथून बाहेर पडताना क्लिअर झालं पाहिजे की पानिपतला पानिपत काय काय घडलं, आहे? अरे वा. सकाळी 10 वाजता रणांगण कसं होतं, हो दुपारी 12 वाजता काय परिस्थिती होती हो आणि संध्याकाळी 4 पर्यंत आपला पराभव झाला, त्याची कारणं काय होती, ते सगळं बघून त्याला कळलं पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे केवळ अलंकारिक भाषाशैली आणि भावना न दाखवता हो त्यातली युद्ध नेतृत्व, त्यांच्या रणनीती, आपला विजय झाला असेल तर त्याची कारणं, पराजय झाला असेल तर त्याची कारणं, हे अशा प्रकारे मुलांना सांगणं हे त्याच्यामध्ये होतं. यावर्षी आम्ही शनिवारवाडा हा हो. दाखवला बरोबर. आणि त्याच्यामध्ये आम्ही हेच केलं होतं की AI च्या तंत्राचा वापर केला, अरे वा. की आपण आता अजून एक पोल पुढे गेलं पाहिजे. आता शनिवारवाड्यामध्ये एक रहाड गाडगं होतं, हो मग एवढी सगळी कारंजी उडायची, ती कशी उडायची, हो. मुलांना प्रश्न पडायचा. राईट. मग आम्ही त्या प्रतिकृतीमध्ये ते रहाड गाडगं दाखवलं. हो म्हणजे जवळजवळ 3ऱ्या किंवा 5व्या मजल्यावरती उंचावर टाकी असायची, हो खालच्या अष्टकोनी विहिरीतलं पाणी रहाटानी वर जायचं हो आणि त्या पाण्यातनं जे वरच्या टाकीतनं जे प्रेशर यायचं हो त्यातनं सगळी कारंजी उडायची. अरे वा. तर शनिवारवाड्यामध्ये हे टेक्नॉलॉजी, हे तंत्र वापरलं होतं. हो हे आज तिथे जाणाऱ्या लोकांना माहीत नसतं, आम्ही त्या प्रतिकृतीमध्ये दाखवलं. अरे वा. अशा प्रकारे आम्ही किल्ले करत असताना त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला आणि आज आमच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाने इतिहास सांगणं हा प्रकार हो. सुरू झालेला आहे. आणि तुम्ही आता सर जसं सांगितलं की तुम्हाला एक शिक्षक येऊन म्हणाले की शास्त्र शिकवा, सायन्स शिकवा, इतिहास काय शिकवताय, पण शनिवार वाड्याचं तुम्ही जे आता उदाहरण दिलं तर ते शास्त्राचंच आहे की, म्हणजे लॉजिक वापरून अगदी. त्यावेळी ते रहाड गाडग्यानी पाणी टाकणं, ते प्रेशरनी वरती येणं, त्यावेळी पेशव्यांना ते सुचलं ना, त्यांनी केलं. बरोबर. आणि खरंच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप संलग्न आहेत, म्हणजे निगडीत आहेत एकमेकांशी, की मुलांनी खरंच इतिहास शिकला पाहिजे. आणि तुम्ही ज्या प्रकारचे प्रयोग मुलांवरती करताय तर त्यातनं प्रत्येक मूल हे, म्हणजे जसं तुम्ही पावनखिंडी ह्याचं सांगितलं, पानिपतचं युद्ध सांगितलं, की ते 31 मिनिटं झाल्यानंतर त्याला पूर्ण ते माहिती आहे, ते माहिती आहे आणि ते आयुष्यभर लक्षात राहणार आहे, कारण की ज्या प्रकारे ते सादर केलेलं आहे. आणि म्हणजे खरंच
इतिहास हा सगळ्यांसाठी खूप आवडीचा आणि जवळचा विषय आहेच आहे. पण आता तुम्ही पुणे हेरिटेज वॉक घेता, तर ह्याच्यामध्ये जितकी लोकं येतात त्या सगळ्यांनाच पुणे नाही माहिती आहे म्हणून ती लोकं येतात, किंवा त्यांना खरंच त्याचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. तर मुलांमध्ये ह्याचं काय म्हणू शकतो, की हे आपण कसं रुजवू शकतो? कारण की मुलं जाता येतात, ज्या रस्त्यावरनं जात आहेत त्यांना नाही माहिती इथे कोण राहतंय, कोण राहून गेलेलं आहे. तर ह्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? मी खूप वर्ष म्हणजे जवळजवळ 30 वर्षापासून हा कार्यक्रम करतोय. मला त्याला हेरिटेज वॉक म्हणतात हे मला माहिती नव्हतं. ओके. पण मला जेव्हा समजायचं की मी क्रांतिकारकांची पुस्तकं लहानपणापासून माझ्या घरामध्ये होती हो. आणि मग ती पुस्तकं बघितलं तर अरे इथं हे राहत होते, इथं हो. चाफेकर बंधू राहिले, इथे वासुदेवंत फडके राहिले, इथं उमाजी नाईकांचं ज्या झाडावरती त्यांना फाशी दिली ती झाड अजूनही त्या ठिकाणी आहे पिंपळाचं. बापरे. ओके. हो, अशा अनेक गोष्टी आहेत पुण्यामध्ये. हो. मग हे आपण दाखवलं पाहिजे. आणि मग मी छोट्या छोट्या ज्याला हां. सहल नाही म्हणता येणार पण व्हिजिट्स म्हणता येईल असं हो. छोट्या भेटी असा प्रकार मी सुरू केला. हां. आणि मग नंतर लक्षात आलं की अरे हा इंग्लंड आणि अमेरिकेत तर हा प्रकार चालू आहे, त्याला हो. हेरिटेज वॉक असं म्हणतात आणि मग त्याला आता खूप महत्त्व यायला लागलेलं आहे. हो. तर हा कसं असतं की हा आपल्या गावाचा इतिहास आहे, बरोबर. त्याच्याबद्दल आपल्या मनात तो अभिमान असला पाहिजे आणि हो. काय घडलं हे तिथून कळलं पाहिजे. आणि त्या लोकांनी जो केलेला त्याग आहे, हो. बलिदान आहे, हो. त्याच्यातून आत्ता प्रेरणा मिळत असते मुलांना. अगदी म्हणजे बरोबर. मगाशी तुम्ही जे उल्लेख केलात की विद्यार्थ्यांच्या मनात, एकदा मी रस्त्याने चाललो होतो तर एक मुलगा असा आला आणि पाठलागच करत होता माझा. ते हेल्मेटमुळे मला कळलं नाही. मग मध्ये त्याने अशी गाडी घातली आणि मला अडवलं. मग हेल्मेट काढल्यानंतर लक्षात आलं हा आपला माझी विद्यार्थी. हां. तर म्हटलं का रे पाठलाग करत होता? तर तो म्हणला थांबा मी इंग्लंडला असतो. हां. तर आमचं विमान असं उडत होतं युरोपमधनं आणि मग वैमानिकांनी अनाऊन्समेंट केली की आता आपण जर्मनीची सरहद्द ओलांडून फ्रान्सच्या सरहद्दीमध्ये चाललेलो. हो. सर तुम्ही आम्हाला वर्गात दुसरं महायुद्ध शिकवलं होतं, तुम्ही कधी तयार नकाशा आणला नाही, हो. तुम्ही फळ्यावर असा नकाशे काढायचा, हो. जर्मनी, फ्रान्स, हो. इटली, हो. खडून तो काढायचो. हां. आणि तुम्ही त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं हिटलरचं सैन्य जर्मनीतून असं फ्रान्समध्ये गेलं. हां. जेव्हा आमचं विमान चाललं होतं ना हो. तेव्हा मला तो बाण आठवला, असं ते सैन्य गेलं. हे मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी तुमचं हां. पाठलाग करत होतो. अरे बापरे. तर हे आणि मग मला खूप एवढा आनंद मिळाला की हो. हे आपण जे सांगतोय ते मुलांना आवडतंय. हो. तर तसं. आणि मग आता मी शाळेमध्ये प्रश्न विचारतो. मी रमणबाग शाळेमध्ये शिक्षक होतो. हो. तिथे एक चौक आहे, त्याला मुलांना म्हणलं या चौकाला काय म्हणतात? मुलं म्हणली रमणबाग चौक. म्हटलं नाही जरा शोधून घ्या. हां. मग त्या 60 मुलांपैकी 2 मुलांनी माहिती आणली, हो. सर त्याला माणकेश्वर विष्णू चौक आहे. हां. बरं म्हणलं पुढचा होमवर्क असं ना त्या चौकाला का ठेवलेलं आहे? हां. माहीत नाही. मग गेली मुलं, नाही सापडलं. हां. मग म्हणलं त्या चौकामध्ये जे चहाची टपरी आहे ना हो. तिथं आतमध्ये गेल्यानंतर अत्यंत देखणी विष्णूची मूर्ती असणारं माणकेश्वराचं मंदिर आहे. अरे बापरे. हे पेशवेकालीन सरदारांचं मंदिर आहे अरे. आणि ते मंदिर इथं असल्यामुळे या चौकाचं नाव माणकेश्वर विष्णूचं. ओके. तर आता मला पहिल्याच वेळेला सांगता आलं असतं, पण हो. मला मुलांची जरा उत्सुकता पण जागी करायची होती. बरोबर. त्यांनी जरा शोध घेतला पाहिजे, धडपड केली पाहिजे. अगदी बरोबर. त्यातल्या काही मुलांनी केली. हो. एकदा मी असंच रमणबागेमध्ये शिकवत होतो. वर्ग होता तर त्याला फ तुकडी म्हणतात, म्हणजे हो. थोडीशी बुद्धीनं कमी असं ते हो. म्हणतात. खरं तर असा भेदभाव करू नये, पण हो. असं होतं. हां. तर मी म्हणलं अरे तुम्ही आता भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास शिकताय, इथून 3 चौक पलीकडं उंबऱ्या गणपती चौक आहे, हं. तिथे क्रांतिकारक राहतात, हां. त्यांचं नाव लिमई आहे. ओके. असं मी बोललो हो. आणि तास संपला. हां. दुसऱ्या दिवशी त्या वर्गातली 2 मुलं आली. हां. सर जाऊन आलो, भेटून आलो, तासभर गप्पा मारल्या आणि त्यांनी ते चरित्र लिहिलंय, हो. ते पुस्तक भेट दिलं हे बघा. आणि आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आमच्या शाळेत पाहुणे म्हणून या म्हणून. त्यानेच नाही मग. आता बघा मी असं म्हणतो की या मुलांना इतिहासाच्या लेखी पेपरमध्ये किती मार्क पडतील हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. हो. माझ्या दृष्टीनं त्यांना 100 पैकी 200 मार्क मिळाले. हो. बरोबर. कारण त्यांना एक क्रांतिकारक बघावा, त्याला हो. भेटावं. हो. आणि मी सांगितलं नव्हतं, हं. त्यांनी स्वतः शोधून काढलं, तो पत्ता शोधून ते जाऊन सुद्धा आले. हां. तर ही जी उत्सुकता आहे हो. ही जागी करणं. अगदी बरोबर. किंवा मागे मी एक हस्तलिखित केलं होतं, हां. पुणे शहराचा इतिहास. तर एक मुलगा आला, सर ताम्रपट म्हणजे काय? तर म्हटलं तांब्याच्या पत्र्यावरती लिहिला त्याला ताम्रपट म्हणतात, कारण हो. कागद काळाचौगात नष्ट होतो, तांबाचा पत्रा टिकतो म्हणून ताम्रपट. तर म्हटलं तुला का प्रश्न पडला? तो म्हणला नाही, पुण्याचा पहिला उल्लेख पुण्यविषयक एका हो. ताम्रपटात आला असं मला कळलं हां. पुस्तक वाचताना, म्हणून मी विचारलं. तर मी त्याला सांगितलं माझं काम संपलं. हो. त्या मुलांनी काय करावं, तो तांबटळीमध्ये गेला, त्याने हो. तांब्याचा पत्रा विकत आणला, एक कर्कटक घेतलं आणि त्याच्यावरती पुण्यविषयक असे शब्द कोरले आणि त्या हस्तलिखितामध्ये चिटकले. अरे वा. ही त्याची कल्पकता होती. हो. तर असं मुलांच्या मनामध्ये आपल्याला उत्सुकता जागी केली पाहिजे. हो. पुण्यामध्ये फरासखाना पोलीस चौकी आहे, हो. त्याच
त्याला बुधवार चौक असं म्हणतात कारण तिथे बुधवार वाडा होता, पण त्याचं खरं नाव आता हुतात्मा चौक आहे. हो. मग मुलांना विचारायचं का बरं त्याला असं म्हणलं, हम्म. तर कॅपिटल नावाच्या थिएटरमध्ये जो बॉम्बस्फोट झाला हो. 1943ला, हो. त्याच्यामध्ये जो क्रांतिकारक होता भास्कर कर्णिक, हो. याला पोलिसांनी पकडलं. ओके. आणि आता आपल्याला पोलिसांनी मारलं तर आपल्या तोंडातून आपल्या मित्रांची नावं बाहेर पडतील, हो. म्हणून त्यांनी विष खाऊन आत्महत्या केली, ओके. आत्मसमर्पण केलं हो. ते फरासखान्यामध्ये. आणि म्हणून त्याचं स्मारक म्हणून त्या चौकामध्ये स्मारकही आहे आणि त्याला हुतात्मा चौक नाव दिलेलं आहे. अरे वा, पुण्यामधल्या चौकाला, रस्त्यांना, वाड्यांना प्रचंड इतिहास आहे. अगदीच तासन बरोबर. तास बोलता येईल एकेका. हो. तर ही उत्सुकता मुलांच्या मनात जागी करणं हे हो. असलं पाहिजे. एकदा एक प्रदर्शन होतं सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरची छायाचित्र, हो. फोटो. तर त्याच्यात एक लग्नपत्रिका होती हम्म. आणि त्या लग्नपत्रिकेमध्ये राष्ट्रपती, त्यांना राष्ट्रपती म्हणलं जायचं, राष्ट्रपती सुभाषचंद्र बोस या लग्नाला येणार आहेत असं लिहिलं होतं. हो. तर एवढी आम्ही 100 मुलं नेली होती त्या प्रदर्शनाला. एका मुलाच्या डोक्यात शंका, सर येणार आहेत असं लिहिलंय, आले होते का हो? आता मी म्हणलं ते 1943चं लग्न, ते मला काय माहिती, तू शोध घे म्हणलं. तर त्या मुलाने शोध घेतला बरं का. त्या पत्रिकेत जो पत्ता होता हो. काय 100 वर्षापूर्वीचा, हो. तर त्या पत्त्यावर त्यांनी शोध घेतला हो. आणि मग ते शोध घेतल्यानंतर त्यांना ते घर सापडलं. अरे बापरे. आणि मग मला म्हटलं सर हे बघा आणलाय पत्ता, जाऊया आपण. मग मी त्याला घेऊन गेलो त्यांच्या घरी. हा. तर त्या बाई आता 90 वर्षाच्या वृद्ध झाल्या होत्या, त्यांचे हो. पती मरण पावले होते. हो. तर त्यांना म्हटलं आले होते का हो? ते म्हणले हो आले होते ना. अरे बापरे. हा, सुभाषबाबू आले होते. माझे पती हे काँग्रेसचे फार मोठे पुढारी होते हो. आणि त्यांनी सुभाषबाबूंना सांगितलं, सुभाषबाबू माझं लग्न ठरलंय, तुम्ही लग्नाला आलं पाहिजे. हो. तर सुभाषबाबू म्हटले अरे मी भारतभर प्रवास करतो, हो. तुझ्या लग्नाचा तारीख सांग, मुहूर्त सांग, हा. मला सोयीचं असेल तर मी येईन. हो. तर काय तारीख काय काढली? थोडी तारीख काढली नाही, तुम्ही पुण्यात ज्या वेळेला येणार त्या दिवशी माझं लग्न असणार आहे. बापरे. तो लग्नाचा मुहूर्त. आणि त्याप्रमाणे ते लग्न त्यांनी केलं. अशा किती गमती जमती या भरलेल्या आहेत. खरंच आहे. असा हा सगळा, म्हणजे आता मी हेरिटेज वॉक जे घेतो ना, हो. तर साहित्यिकांचे पण घेतो. हो. तर म्हणजे गमतीदार उदाहरण पण कसे असतात. राम गणेश गडकरी म्हणजे हो. गोविंदाग्रज हे कसबा पेठेत, तिथं आज त्यांचं वाडा पडलाय, पण पिंपळाचं झाड आहे, ओके. ज्या झाडाखाली बघून ते कविता लिहायचे. तर तिथे एक घटना अशी घडली, म्हणजे आज आपण ब्रेकिंग न्यूज नावाचा प्रकार बघतो पहा, हो. आणि अनेक चॅनलची अशी चढावड असते की हो. आपली बातमी हो, आधी गेली पुढे पाहिजे, गेली आणि त्यात पाहिजे. घोटाळे पण होतात. हा. तर राम गणेश गडकरी एकदा बाहेर गेले होते, दाराला कडी होती. हो. तर मुंबईच्या एका वर्तमानपत्राचा एक वार्ताहर तिथे आला आणि दाराला कडी बघितली. तो वरनं खाली आला, हा. समोर एक दुकान होतं, त्या दुकानदाराला विचारलं हो. कुठे गे गडकरी कुठे? तो दुकानदार कामात होता, तो म्हणला ते गेले. तर यांनी मुंबईला तार करून सांगितलं राम गणेश गडकरी यांचं गेले. दुःखद निधन झालं. आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र बातमी आली आणि राम गणेश गडकरी घरामध्ये वर्तमानपत्रात आपल्या मृत्यूची बातमी वाचत होते. एवढा घोटाळा झाला की मग त्यावेळेला पुण्यामध्ये जी नाट्यगृह होती त्याच्या बाहेर पाटी लावायला लागली, ते गेले नाही ते जिवंत आहेत असं पाटी लावायला लागली. तर या सगळ्या घटनांमध्ये हो. विनोद पण आहे, दुःख हो. पण आहे, आनंद पण आहे, पण या सगळ्यामध्ये इतिहास आहे. हो. बरोबर. आणि याच्यातून आपल्याला आपले काय पूर्वजांनी कष्ट केलेले बरोबर. हे समजतं. म्हणजे ज्यावेळेला राजगुरू, हम्म. हुतात्मा राजगुरू हो. ह्यांचं बालपण पुण्यामध्ये गेलं, तर त्यांची जेव्हा मी गोष्ट सांगतो तेव्हा माझ्याही डोळ्यात कधी कधी टचकन पाणी येतं. हो. राजगुरू क्रांतिकारक झाले, हो. पण त्यांनी घरी सांगितलं नव्हतं. घरी जेव्हा यायचे आपल्या आईला आणि थोरल्या भावाला भेटायला, तर ते म्हणायचे मी संस्कृत पंडित झालेलो आहे काशीला जाऊन. ओके. क्रांतिकारक झाले माहीतच नव्हतं. हो. एक दिवस ते आपला कोट असा खुंटीवर टाकून बाहेर गेले. हो. आई केर काढताना त्या कोटापाशी तिला डोक्याला काहीतरी जड वस्तू लागली, म्हणून तिने थोरल्या भावाला म्हणलं राजगुरूंचा, दिनकर बघ रे याच्या कोटाच्या खिशात काय आहे, मला लागलं. दिनकरने हात घातला तर पिस्तूल होतं त्याच्यामध्ये. अरे बापरे. म्हणजे दचकलेच ते की काय हो. करतो हा मुलगा. मग जसा तो आला शिवराम हरी राजगुरू, काय आहे तुझ्या कोटात सापडलं. त्याच्या लक्षात आलं की आता हो. काय आपल्याला थोडं नाटक करून चालणार नाही. हो. आई मी काही वाईट काम केलं नाही. हो. काही दिवसापूर्वी लाहोरला सँडर्स नावाचा जो इंग्रज अधिकारी मारला, त्याला हा. पहिली गोळी मी घातलेली. तुझा मुलगा क्रांतिकारक झालेला आहे. हो. इथं तो थांबले नाही. हो. पुढचं वाक्य असं आहे, आई तुला 2 मुलं, थोरला दिनकर, धाकटा मी. हो. थोरला तुझा, मी भारत मातेचा. अरे बापरे. मी भारत मातेचा असं म्हटलं आणि तिथे कागद घेतला आणि कागदावर लिहिलं मला राजगुरूंच्या इस्टेटीतला एकही पैसा नको. हे जेव्हा हो. माझ्यासमोर बसलेल्या छोट्या मुलांना मी सांगतो, हो. तेव्हा त्यांना समजतं याच्यामुळे देश स्वतंत्र झाला. हो. आज आम्हाला जे भारत माता की जय म्हणता येतं किंवा आज आमचा तिरंगा जो फडकतोय तो या लोकांच्या. हो.
आणि म्हणून ही खूप मोठी ताकद हो. ही या इतिहासामध्ये आहे आणि ते नवीन मुलांच्या मध्ये नव्या पिढीमध्ये रुजवणं राईट. यासाठी सुद्धा या हेरिटेज वॉकचा कार्यक्रम असतो. बरोबर. का हे हेरिटेज वॉक ही केवळ इन्फॉर्मेशन देणारा कार्यक्रम नाही, हो, हा संस्कार देणारा कार्यक्रम. बरोबर. आणि मला असं वाटतं की हे संस्काराची सुरुवात अगदीच लहान वयापासून होते. म्हणजे मुलाला जेव्हापासून कळायला लागतं, आपण त्याला बाकीच्या ज्या गोष्टी शिकवतो, म्हणजे हे करायचं नाही, हे करायचं, तसंच ह्यासोबत आपले जेवढे म्हणजे शनिवारवाडा म्हणा, सिंहगड म्हणा, लाल महाल म्हणा, ह्या वास्तूही जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. हे त्याच्यात रुजवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण सांगतो ना की झाडाची पानं नाही तोडायची, प्राण्यांना नाही त्रास द्यायचा. तसंच ही वास्तूही जपून ठेवणं, कारण की ती तुझी आहे. तुला पुढे तुझी जी पुढची पिढी येणार आहे त्याच्यासाठी ही गोष्ट जपून ठेवायची आहे. कारण की इतिहास हा खूप म्हणजे काय, आपण त्याची जर जपणूक नाही केली तर तो राहणारच नाही. तुम्ही एका गप्पामध्ये मागच्या वेळेच्या ह्याच्यात सांगितलं की काही वाडे आता गेले, म्हणजे जे राहिलेलेच नाही आहेत. आणि तेच आपण जर युरोपमध्ये गेल्यानंतर बघतो की त्याचं जतन जे आहे, म्हणजे 150 वर्ष झाले, 200 झाले, 500 झाले, तरी ते तिथेच आहेत. तर आपल्याच हातात आहे ना की हा सगळ्याचं जतन करून ठेवणं. सर, तुम्ही आत्तापर्यंत मुलांना काही ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलं की जशी शिवाजी महाराजांची हे बघायची वंशावळ बघायची, तर तसं तुम्ही ती काय ॲक्टिव्हिटी घेतलेली होती हे सगळ्यांनाच ऐकायला आवडेलच. बरोबर ना. मगाशी तुम्ही तो उल्लेख केला, त्याचा आधी हे करतो की पर्यावरणवादी जे कार्यकर्ते आहेत ना, त्यांचं हो. खरोखरच अभिनंदन आहे हो, की त्यांनी ही चळवळ म्हणून रुजवली. हो, बरोबर. ते सरकारी म्हणून नाही. हो, तर म्हणजे जसं तुम्ही झाडांचा उल्लेख केला तसं ऐतिहासिक वास्तूंचं, वारशाचं जतन आणि संवर्धन ही एक लोक चळवळ व्हायला पाहिजे. हो, त्याची बरोबर. गरज आहे. आणि म्हणून मी असे अनेक उपक्रम घेतले. मी कधी कधी शाळेमधल्या समाजसेवेच्या तासाला ही काय बाबा नानासाहेब पेशवेंची समाधी, आपण हो. साफसफाई करायला जाऊ, हो, हे शाळेच्या परिसरातले पुतळे हो. ते सुंदर करू, हो, हे खरं मंदिर आहे त्या मंदिराची साफसफाई करू, याच्यातून एक नातं जोडलं जाणं बरोबर. हे महत्त्वाचं आहे. हो, किंवा किल्ल्यांवरती आम्ही स्वच्छता मोहिमा काढल्या, हो, तर खरं तर हे सरकारचं काम आहे. त्यांनी हो. खरं तर तिथे पगारी नोकर नेमावा, हो, पण तो ते करेल. पण हो. माझे राजे इथून चाललेले आहेत म्हणून हे सुंदर ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. अगदीच बरोबर. किंवा त्या किल्ल्यावरती कोणीतरी वेड्यासारखं नाव लिहिलं असेल, हो, तर तो मुलगा ते नाव पुसायला मी त्याला सांगतो. हो, याच्यातून त्याला हे समजतं की असं करायचं नसतं, नाहीये, हे बरोबर. संस्कार त्याच्यावरती होतो. हो, आणि मग तेही करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आता तुम्ही म्हणलात की अनेक प्रकारचे उपक्रम कसे हो. करता येतील. मग मी शाळेमध्ये मला हे सगळी संधी मिळत होती. वंशावळीचा उल्लेख झाला की शिवाजी महाराजांची वंशावळ, म्हणजे शिवाजी महाराज, त्यांचे आईवडील, त्यांचे आजी आजोबा, त्यांचे पणजोबा, खापर हो. पणजोबा. तर मुलांना असं वाटतं की इतिहास हा राजांचाच असतो. अरे इतिहास तुझा पण आहे. हो, मग मी मुलांना एकदा उपक्रम दिला होता की तू तुझे बहीण भाऊ त्यांची नावं लिही, हो, मग तुमचे आई वडील, हो, मग आईकडून असलेले आजी आजोबा, वडिलांकडून आजी आजोबा, हो, आत्या मामा काका, हो. हे सगळे जण, हो, अशांची एक वंशावळ त्या पहिल्या पानावरती लिहायची. हो, आणि पुढच्या पानावरती यातली ज्यांची तू नावं लिहिली आहेस हो, त्या प्रत्येकाची मुलाखत घ्यायची आणि 5-5 प्रश्न त्यांना विचारायचे. हो. आईची मुलाखत घे, आत्याची घे, काकूची घे, आजोबांची घे, हो, त्यांना प्रश्न विचार. त्याच्यानंतर तुमचं घर कुठलं आहे, तुमचं मूळ गाव कुठलं आहे, तुमचं इतिहास काय आहे, तुमच्या हो. आयुष्यात म्हणजे घरात कोणीतरी मोठी माणसं होऊन गेली का, हो. त्यांनी काही पराक्रम केला आहे का, किंवा तुमचं मंदिर कुठे आहे, कुलदेवता कुठे आहे. तो मुलं लागली ना उत्साहाने कामाला. हो. मग काहींनी फोटो मिळवले, काहींनी पार आजोबा पणजोबांच्या जाऊन मुलाखती घेतल्या. आणि काही काही ठिकाणी तर त्यांनी घरातल्या लोकांना पण कामाला लावलं. तर त्या पालकांनी येऊन सांगितलं की अहो असं आमच्या घराच्या इतिहासाबद्दल या मुलाच्या मनात एवढी उत्सुकता आहे, आमच्या हो. मनात सुद्धा नव्हती, पण याला लक्षात आलं की अरे खूप छान हे हो. वातावरण निर्माण झालं. पण याच्यातून हे समजतं की अरे माझ्याही घराला इतिहास आहे. बरोबर. तसंच आम्ही एकदा असा उपक्रम घेतला होता की एकेका साहित्यिकाचं नाव एकेका मुलाला दिलं होतं हो, की या साहित्यिकावरती 10 पानांचं तू प्रोजेक्ट तयार करायचं. हो, आणि मग मुलं आणि ग्रंथालयात गेली, इकडं जाऊन माहिती काढली. हो. काही जे हयात साहित्यिक आहेत हां. त्यांच्या मुलाखती घेतल्या. अरे तुम्ही बापरे. कल्पना करा, एक 7वीतला मुलगा हो. अरुणा ढेऱ्यांच्याकडे जातोय, त्यांची हो. मुलाखत घेतोय, तर हे किती वेगळं आहे ना. हो. तर अशा प्रकारे आम्ही त्यांना गेलो. काही जणांनी प्राध्यापकांच्या मुलाखती घेतल्या हो. की कुणी बाबा मराठीचे प्राध्यापक आहेत, हो. त्याच्यातून एक प्रकारचा धीटपणा, प्रश्न कसे विचारावेत, कसं बोलावं. हो. आणि आत्ताच्या मुलांच्याकडे भरपूर माध्यमं असल्यामुळे हम्म. भराभरा एखाद्या साहित्यिकाची त्यांनी लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, त्याचं मुखपृष्ठ, त्याचा फोटो काढणं, ते आपल्या संग्रहामध्ये लावणं. आणि वर्गामध्ये एक प्रकारचं स्पर्धेचं पण वातावरण निर्माण झालं की अरे हो. त्याच्या प्रोजेक्टपेक्षा माझं प्रोजेक्ट जास्ती सुंदर व्हायला हो. पाहिजे. आणि त्याच्यातून
मुलांमध्ये ती वातावरण निर्मिती झाली आणि ते शाळेच्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळं काही दिलं ना तर हो. मुलांना ते एक आवडतं, आवडतं त्याच्यात खरंच आहे. उत्साहाने मुलं कामं हो. करतात. तसं आम्ही केलं होतं. अजून एक गंमत म्हणजे दरवर्षी आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात प्रदर्शन असायचं आणि इतिहासाचं एक दालन असायचं. हो. तर माझ्या आधी जे यायचे ते काय करायचे की वेगवेगळे चार्ट आणि असे तयार मिळायचं ते हो. सगळे लावायचे. हो. तर त्यात मुलांची क्रिएटिव्हिटी काही हो, नव्हती. अगदी बरोबर. मग मी काय केलं, दरवर्षी एक थीम घ्यायची हां. आणि त्याच्या वस्तू मुलांनीच आपापल्या घराघरात आणायच्या. अरे बापरे! म्हणजे उदाहरणार्थ भांडी असा विषय दिला. हो. तो मग ते खलबत्ता, जातं, हो. काथवट असे ती मुलांनी घरनं आणले नाही. हां. मुसळ, उखळ, हो. काय ते मुसळ आणलं, उखळ आणणं सोपं होतं, ते आणलं मुलांनी. मग एकाच्या लक्षात आलं, अरे याच्याकडं जो खलबत्ता आहे तो दगडी आहे पण माझ्याकडे तर हां. तांब्याचा आहे, मग मी तांब्याचा घेऊन येतो. हो. मग एक जण म्हणलं की अरे माझ्याकडे तर संगमरवरी येते, हां. तसं असं हो, घेऊन हो, येतो. हो. मग त्याच्यात पण हां. आणि ते मांडलं गेलं असं सगळं आणि ते बघायला मुलांची गर्दी झाली. हो. आणि दुसरं असं की या ज्या वस्तू अनेकांच्या घरामध्ये होत्या त्या कुठेतरी कोपऱ्यात पडल्या होत्या, हो. माळ्यावर पडल्या होत्या, अगदी दुर्लक्ष बरोबर. झालेलं होतं. हो. ज्या वेळा ते मांडलं आणि ते बघायला इतर मुलांची गर्दी झाली तेव्हा त्या मुलाच्या लक्षात आलं की आजपर्यंत कुठंतरी कोपऱ्यात पडलेली ही वस्तू हे हेरिटेज आहे, बरोबर. हा वारसा आहे, अगदीच हे बरोबर. जपलं पाहिजे. हो. हे दुर्मिळ आहे, पुढच्या पिढीला हे कदाचित बघायला मिळणार नाही. बरोबर. मग एक वर्ष आम्ही कपडे असं घेतलं. हो. मग ते टोपडं, कुंची, नऊवारी अनेक प्रकार त्याच्यामध्ये आणलेले होते. ते मुलांसमोर मांडून ठेवले. हो. वाहनं आणली होती एकदा. हां. तर वाहनं प्रत्यक्ष आणणं शक्य नाही, मग त्याचं मॉडेल्स केली किंवा चित्र हो. काढली. मी पायी प्रवास करत होता, मग घोड्यावरनं प्रवास, उंटावरनं प्रवास, हत्तीवरून प्रवास, इथपासून ते अगदी रॉकेटपर्यंत बापरे! कसा प्रवास बदलत गेला. म्हणजे ते आम्ही जे काही 10 फुटामध्ये मांडलं होतं त्या 10 फुटांमध्ये 5000 वर्षाचा इतिहास आणि बापरे! मानवाची प्रगती ही हो. उलगडत गेली. हो. शस्त्रांचं एकदा मांडलं होतं हो. की कशी शस्त्र माणसाची बदल. हो. मग अश्मयुगीन काळामध्ये दगडावर दगड आपटून केलेलं दगडाचं हत्यार हो. इथपासून ते AK-47 पर्यंतची मशीन हो. अशा प्रकारे कसं बदल. बरोबर. तर अशा घेतल्या. एकदा आम्ही एक मोठा वाडा तयार केला होता हां. आणि त्या वाड्यामध्ये जुनी नावं दिली होती. हो. माझघर, शेजघर, हो. स्वयंपाकघर, हो. न्हाणीघर, हां. परासदार, ओसरी, पडवी, कौलारू छप्पर, ते शाकारणं, हो. तुळशी वृंदावन, अंगण. अंगण माहीत नाही मुलांना आता, हां. उमरा माहीत नाही हल्लीच्या मुलांना. तर हे सगळं त्याच्यामध्ये असं ठेवून असं पाट्या लावून दिल्या होत्या आणि मग ते मुलं हे शब्द तर हो. काळाच्या ओघात नष्ट व्हायला हो, लागले अगदी बरोबर. आणि त्यामुळे हे सगळं मुलांना दाखवलं. हो. तर आपल्याला ही दृष्टी असली पाहिजे आणि त्यात मुलांना कामाला लावलं पाहिजे. हो. एकदा आमच्या शाळेमध्ये एक मोठी अशी भिंत आहे, जवळ 100 फुटाची भिंत आहे. हो. तर त्यावेळेला मी मुख्याध्यापकांना सांगितलं यावेळेला मला वर्ग नको आहे कुठल्या हो. इतिहासाच्या प्रदर्शनाला, या सगळ्या भिंतीवरती मी कालरेषा करणार आहे अरे बापरे! आणि भारताचा 5000 वर्षाचा इतिहास सांगणारी कालरेषा, ओके. अशी कालरेषा केली. हो. म्हणजे रामायण महाभारत वेद इथपासून हो. तर त्यावेळेला अब्दुल कलाम राष्ट्रपती होते हो, हो, त्यांच्यापर्यंत हो, असं आम्ही ते मांडलं. बापरे! आणि मग मुलांचेच गट पडले. एक हो. सगळा वर्ग मी घेतला की या पहिल्या 1000 वर्षाचा इतिहासाचा अभ्यास तुम्ही करायचा, हो. मग पुढचं तुम्ही. मग पुढे जसा जसा काळ आली यायला लागला तर 100 वर्ष घेतली हो. आणि मग त्याच्यामध्ये ती मुलांनी फोटो गोळा करायचे, हो. चित्र गोळा करायची. मग राजांची चित्र, त्यावेळेच्या घटना, मग इथे काय शिवाजी महाराजचा राज्याभिषेक, इथे काय भारताचं स्वातंत्र्य. हो. मग फक्त राजेच घ्यायचे का नाही, अरे लता मंगेशकर पण इथे आल्या पाहिजे, हो. इथं अमिताभ बच्चन दिसला पाहिजे, इथे सुनील गावस्कर दिसला पाहिजे, ते त्या काळातली बरोबर. महत्वाची. हो. आणि 80 फुटाच्या कालरेषेमध्ये 5000 वर्षाचा भारताचा इतिहास उलगडणं अरे वा! आणि सगळं मुलांनी केलं होतं. तर अशी ही कालरेषा. तर मुलांना हे आवडतं, हो, मुलांकडे बरोबर. ती इच्छा असते, त्यांच्याकडं कधी कधी आपल्यापेक्षाही वेगळ्या प्रकारची सृजनशीलता ज्याला म्हणतात हो. ती असते. खरंच. आपल्याला त्यांना काहीतरी दिशा देण्याची आवश्यकता आहे. बरोबर. आणि सर तुम्ही ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत, मुलं नकळत सगळं शिकत गेलेली आहेत आणि ते त्यांच्यात कधी पूर्णपणे रुजलं. म्हणजे विवेक मला तुमच्या बाबतीत नेहमी सांगतो, त्यावेळी शिकलेला पोवाडा तुम्ही जो शिकवलाय तेवढ्याच खडखडीत आवाजात तो आत्ताही म्हणतो. म्हणजे त्यावेळी जे झालंय, माझ्या मते शाळेचा जो कालावधी आहे हा खूप महत्त्वाचा आहे मुलांसाठी आणि त्यांची जी जडणघडण होत असते त्याच्यात शिक्षकांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं. आणि जे तुमच्यासारखे ज्यांना ते शिक्षक लाभलेले आहेत त्यांचं खरंच म्हणजे तुम्ही एवढ्या गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत मुलांमध्ये. तुम्ही हे पण उदाहरण दिलेलं होतं की तुम्ही एका वर्षी प्रत्येक गटाला राज्य दिलेली होती, हो. की त्याचंही मला तुमचा अनुभव ऐकायला नक्कीच आवडेल की ते कसं झालेलं होतं.
एक वर्ष आम्ही असं केलं होतं, 9वीचे 6 वर्ग होते. हो. ते एकेका वर्गाला एकेका प्रांताचं नाव दिलं ओके. आणि ती वर्षभरासाठी चालणारी ती उपक्रम होता हो. की अमुक वर्ग म्हणजे गुजरात, हो. अमुक वर्ग म्हणजे कर्नाटक, अमुक हो. वर्ग म्हणजे पंजाब. मग त्या मुलांना आम्ही वर्षभरात काय करायचं, मग तुम्हाला त्या भाषेतली 10 वाक्य बोलता आली पाहिजेत. ओके. तुम्हाला भारताची जी प्रतिज्ञा आहे, भारत हो. माझा देश आहे, हो. ती त्या भाषेमध्ये म्हणता आली पाहिजे. बरोबर. एक देशभक्तीपर गीत त्या भाषेतलं तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. ओके. त्यानंतर त्या प्रांतातील जी माणसं पुण्यात राहतात हो. तर प्रत्येक मुलांनी निदान 3 माणसांच्या मुलाखती घेतल्या पाहिजेत. ओके. मग कोणी कानडी लोकांकडे जाईल, कोणी गुजराती लोकांकडे जाईल हो. आणि मुलांनी घेतल्या त्या मुलाखती. आणि ज्या 26 जानेवारी जेव्हा येणार होता हो. त्यावेळेला त्या प्रत्येक वर्गाच्या हस्तलिखिताचं प्रकाशन ओके. आणि ते सुद्धा असं झालं की त्या वर्गातल्या मुलांनी त्या प्रांताचा पोशाख घालून यायचं अरे वा. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन अत्यंत सुंदर असा तो कार्यक्रम झाला. आणि आता उदाहरणार्थ कर्नाटकी कशिदा असा हो. शब्द आला, हो. 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 तर मुलं म्हणली याचा अर्थ काय, हा. म्हटलं जाऊन विचारा ना. हा. मग ती मुलं शिंप्याकडे गेली, हो. एका टेलरकडे. मग त्या टेलरनी एक दिला त्याला, मग हो. त्यांनी तो कापून आपल्या हस्तलिखितात लावला. याला हो. कर्नाटकी कशिदा म्हणतात. अरे वा. पुण्यामध्ये तेलुगू लोक राहतात, हो. आंध्र प्रदेशात. हो. त्यांच्याकडे विड्या वळण्याचा व्यवसाय असतो, हो. मोठ्या प्रमाणात ते आहेत. हम्म. तर एक मुलगा गेला, तर तो त्यांच्याबरोबर बसला आणि त्या बायकासोबत विड्या वळत होता, तो हो. त्यांची मुलाखत घेत होता. हो. त्यांनी मुलाखत घेतली. मग मी म्हटलं ते कसले करतात, तो म्हटलं ते तेंदूची पानं असतात. हा. म्हटलं परत जा, 4 तेंदूची पानं घेऊन ये, तुझ्या हस्तलिखितात लाव. हा. आणि मग ती जाऊन त्यांनी ती आणली अरे. आणि ती तेंदूची पानं लावली की ओके. हा व्यवसाय पुण्यामध्ये हा. हे तेलुगू समाजाची लोक करतात. आणि याच्यातून झालं असं की आपण जे राष्ट्रीय एकात्मता वगैरे बोलतो ना, हो. तर त्याच्यातून मुलांचं हे जे असे गट पडलेले आहेत की हा बुवा कानडी लोक राहतात, हे हो. कोण बुवा गुजराती, हो. येणं जाणंच नाही. या भिंती कुठेतरी पडल्या पाहिजेत ना. अगदी बरोबर. ते आपलेच आहेत, आपण हो. त्यांचेच आहोत. हो. असं येणं जाणं हे व्हायला पाहिजे. हो. आणि त्याच्यातून हे पण चांगलं झालं की आपल्या पुण्यामध्ये विविध प्रांतातली एवढी लोक राहत आहेत, हो. या निमित्तानं मुलांना जाण्याची संधी कळलं. मिळाली. अगदी बरोबर. सो म्हणजे सर, म्हणजे जितकं बोलू तितकं कमीच आहे. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत एवढे प्रकल्प मुलांसोबत घेतलेले आहेत आणि घेताय. म्हणजे आत्ताही तुमचं जसं हेरिटेज वॉक चालू आहे, मुलांमध्ये मी जसं म्हटलं की इतिहास खूप लहान वयापासूनच रुजू झाला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की हल्ली खूप टोकं झालेत. म्हणजे इंग्रजांच्या काळात जे शिवाजी महाराज होते की तिथे काही नीट साफसफाईच नव्हती आणि आत्ता असं झालेलं आहे की फक्तच जय जयकार होतोय, कुठल्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशनच होत नाही आहे. तर ह्या बाबतीत कसं सांगाल? म्हणजे शिवाजी महाराज हे आपल्यासाठी एक युगपुरुष होऊन गेलेले आहेत, एक रोल मॉडेल आत्ताही आहेत आपल्यासमोर. पण तुम्ही त्यांचा वारसा किंवा त्यांची जी शिकवण आहे ही कशी रुजू कराल आणि पुढे कशी घेऊन जाल? फारच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचं जर का स्मरण करायचं असेल ना, हो. मी मुलांना सांगतो, शिवाजी महाराजचा जय जयकार नाही केला तरी चालेल, हो. रेड सिग्नल लागल्यानंतर ब्रेक दाबता आला पाहिजे. हो. अगदी बरोबर. मी माझ्या शहरातील रहदारीचे नियम पाळणार, हो. इथून सुरुवात करा. ओके. किंवा शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनामध्ये देशाबद्दलची आत्मीयता निर्माण केली होती. बरोबर. म्हणजे एकदा एक गोष्ट आहे, मी अगदी 2 मिनिटात सांगतो की हो. त्या सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकामाला भूमिपूजा करायची होती. हो. तर कुणीतरी पुजारी पाहिजे ना त्याला. हो. तर शिवाजी महाराजांकडे होता, पण शिवाजी महाराज म्हणले त्याला नाही, या गावातला बघा, इथला बघा स्थानिक, हो. त्याला बोलवून आणलं. आणि मग त्याच्याकडनं तो पहिल्यांदा यायला तयार नव्हता, घाबरलेला होता. हो. कारण शिवाजी महाराज आज आहेत, उद्या गेल्यानंतर कुणी आलं तर आपल्याला मारतील. हो. पण तो शिवाजी महाराजांनी त्याला आग्रह केला, त्यांनी पूजा सांगितली. हो. तर लोक म्हणली नंतर शिवाजी महाराजांना की कशासाठी एवढा आग्रह केला. तर शिवाजी महाराज म्हणले इथं आपण किल्ला बांधतोय ना, या गावकऱ्यांना हा किल्ला आपला वाटला पाहिजे. बरोबर. या गावचा पुजारी इथे पूजा सांगायला बसला हो. की या गावामध्ये हा किल्ला आपला ही भावना निर्माण होईल. हो. ही गोष्ट मी सांगतो. पण सांगितल्यानंतर मी हेही सांगतो की देश कशामुळे मजबूत होतो, रणगाड्यांमुळे नाही, अणुबॉम्बमुळे नाही, त्या देशात राहणाऱ्या लोकांच्या मध्ये हा देश आपला आहे हो. ही भावना किती आहे. बरोबर. तुम्ही कागदाचा बोळा केल्यानंतर तो खाली टाकताना अरे हा देश आपला आहे, हो. तोंडात थुंकी आली, थुंकावंसं वाटलं, हो. इथं नाही थुंकायचं, हा देश आपला आहे. हो. तर हे शिवाजी महाराज आहेत. बरोबर. शिवाजी महाराजचा जय जयकार हा असा. हो. तर त्या दृष्टीनं आपण आत्ताच्या काळामध्ये काय केलं पाहिजे, किंवा मगाशी जाता जाता त्याचा उल्लेख मी केला होता हो. की भेदाभेदाच्या भिंती निर्माण झालेल्या आहेत. हो. अनेक प्रकारचे भेद आहेत हो. आणि काही विकृत शक्ती ते भेद वाढवण्याचाही प्रयत्न करतात. बरोबर. मग आपण काय करू शकतो, तर मला याच्यातनं इतिहासाचा खूप वापर हा कसा करता येईल हो.
की पुण्यामध्ये राणा प्रतापसिंह उद्यान आहे. हम्म. राजपूत लोक जातात राणा प्रतापसिंहाची जयंती करायला. हो का बरं? राणा प्रताप काय फक्त राजपूतांचे होते? हो आपले पण होते हो ना. अगदीच बरोबर. आणि मग आम्ही मुलांना घेऊन जातो की चला राजपूत आपण राणा प्रतापची जयंती आपण पण साजरी करायची. हो गुरु गोविंद जयंतीची सुट्टी असते. हो मी एकदा मुलांना विचारलं काय करणार उद्या? हम्म. काय नाही खेळणार. हो का? गुरु गोविंद जयंतीची सुट्टी आहे ना, चला आपण गुरुद्वारात जाऊ. आणि 50-60 मुलांना घेऊन गुरुद्वारामध्ये गेलो हो आणि तिथे लंगरला मुलांना जेवण दिलं, त्यांना प्रसाद दिला, त्यांना गुरु गोविंदांचं तिथे कथाकथन केलं. त्याही लोकांना अतिशय आनंद झाला हो की आज तुमचे शिक्षक तुम्हाला घेऊन आले, पण हे तुमचंच मंदिर आहे असं तुम्ही नियमितपणे इथे येत जा. आता जेव्हा मी 4 वेळा माझ्या मुलांना म्हणजे मराठी मुलांना घेऊन तिथे जाईन, हो मग 5व्या वेळेला मी त्यांना म्हणेल की आता तुम्ही शिवाजी महाराजांच्या जयंतीला तुम्ही पण आलं बरोबर पाहिजे. अगदीच बरोबर. तेव्हा हे एकमेकांच्या महापुरुषांबद्दल हो तुम्ही आदर व्यक्त करणं. बरोबर. उमाजी नाईकांची समाधी पुण्यामध्ये आहे. हो हो मी अनेक वर्ष तिथे जातो. आता ते मला तिथे प्रत्यक्ष पुण्यतिथीला वगैरे बोलवतात हो. कथा सांगायला. हो मग अनेक वर्ष मी तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांशी माझे जे चांगले संबंध निर्माण झाले. हो आम्ही जेव्हा नानासाहेब पेशवे 1857चे त्यांची यात्रा सुरू केली होती पुण्यातून कर्जतपर्यंत, हो तेव्हा त्याच्या यात्रेला निरोप देण्यासाठी उमाजी नाईक स्मारक समितीचे पदाधिकारी आले आणि त्यांनी नानासाहेब पेशव्यांचा जय जयकार केला. अरे वा. तर हे अशा प्रकारचे सामाजिक अभिसरण, सामाजिक हो. समरसता हो हे निर्माण होण्यासाठी एकमेकांचे महापुरुष, संत, क्रांतिकारक यांच्याबद्दल आदर निर्माण झाला पाहिजे. अगदीच बरोबर. एकदा भगतसिंगची आम्ही जन्मशताब्दी करत होतो, हो तर एकाने विचारलं तो पंजाबचा होता ना, हा. मग आपण कशाला करायची? मग मी म्हणलं तो पंजाबच्या स्वातंत्र्यासाठी नाही लढला, तो भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढला. अगदीच तेव्हा बरोबर. जितका पंजाबचा अधिकार भगतसिंगवरती आहे हो. तितका आपला सुद्धा आहे. येस. हे निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी बरोबर. सुद्धा इतिहासाचा फार मोठा. हो तेव्हा मगाशी सुरुवातीला जे म्हणलं की ज्या चुकांमुळे या देशाचं नुकसान पण झालेलं आहे, हो त्या चुकांवरती कशी मात करायची हो हे सुद्धा करते. आम्ही जे अनेक उपक्रम करतो त्यातला एक उपक्रम मला सांगायला आवडेल. हम्म. 1873ला पुण्यामध्ये एक हळदी कुंकू झालं होतं. हो 5,000 महिला आल्या होत्या. हो सार्वजनिक काका पुण्यामध्ये होते, हो. त्याने ते केलं होतं. पण त्यात दोष असा होता किंवा त्यावेळची एक समाजाची ती परिस्थिती होती हो की वरच्या जातीच्या महिला मंदिराच्या आत आल्या. हम्म. नवा विष्णूचं मंदिर बाजीराव रोडवरती आहे. हो आणि अस्पृश्य महिला मात्र अर्धा किलोमीटर लांब थांबल्या. अरे बापरे. आता आम्ही काय ठरवलं, हो याचा 150 वाढदिवस आपण करायचा. हो कसा केला? भांडी घासणाऱ्या, हो रस्ते झाडणाऱ्या, देवदासी हो अशा महिलांना बोलवलं, हो त्यांना संसार उपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या. हो पण सर्वात महत्त्वाचं त्यांच्या हातामध्ये आरतीचं तबक देऊन हो विष्णूची आरती त्यांच्याकडनं केली. हो. म्हणजे 150वा वाढदिवस पण साजरा केला. हो पण त्यावेळेचा जो दोष होता हो. तो आता आपण दूर करून बरोबर. 4 पावलं पुढे गेलं पाहिजे हे अगदीच पण. बरोबर. तर असं हम्म. इतिहासाचा उपयोग कसा करून घेता येईल नवा समाज निर्माण करण्यासाठी हो. याचं चिंतन आपण केलं पाहिजे. अगदीच बरोबर सर. म्हणजे खरंच प्रत्येक गोष्टीत एक इन्स्पिरेशन आहे. आत्तापर्यंत तुम्ही ज्या 20 गोष्टी सांगितल्या त्या प्रत्येक एका गोष्टीत काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि खरंच म्हणजे मी सगळ्याच पालकांना हेच सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या मुलांवरती हेच संस्कार करा, त्यांना इतिहास शिकवा. आणि असं जर करत राहिलं तर खरंच समाज घडणार आहे. आणि तुम्ही जे USA पण उदाहरण दिलं की आता मुलं तिथे जाऊन किल्ले बनवतायत, त्यांचे आई वडील ते इनिशिएटिव्ह घेत आहेत. तुम्ही जे जो लंडनचा मुलगा होता की त्यावेळी मला ते फ्रान्स आणि जर्मनी ह्याच्यामधली ती बॉर्डर तुम्ही सांगितलेली होती. तर खरंच हे जर आईवडिलांनी आत्तापासून केलं तर मुलांचं भविष्य चांगलं होण्यासाठी आणि इतिहास त्यांच्यात रुजवण्यासाठी खूप मदत होईल. मला ह्या पॉडकास्टची सांगता अशी करायची आहे की तुम्ही जी गोष्ट सांगितलेली होती गुमांची, ज्याच्यामध्ये 2 जी व्यक्ती होते की कसा महाराष्ट्र गुमानला रिलेट होतो, तर ती गोष्ट सांगून आपण हा पॉडकास्ट समाप्त करूयात. नाही फार महत्त्वाचं आहे. पण मगे जो उल्लेख केलात ना आधी, तर सुधा मूर्ती या ज्या लेखिका आहेत हो त्यांचं एक पुण्यभूमी भारत नावाचं पुस्तक आहे. हो तर त्या रशियाला गेल्या होत्या ओके. आणि एका वीराची समाधी बघायला त्या गेल्या हम्म. आणि बर्फ पडत होत्या, त्या अशा छत्री घेऊन उभ्या होत्या. तर एक छान आलिशान गाडी थांबली आणि नुकतंच तासाभरापूर्वी लग्न झालेलं जोडपं तिथनं उतरलं. हो ते तिथं गेले, त्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं, पुन्हा गाडीत बसून निघून गेले. हो तर सुधामूर्तींना कळलं ना हे काय झालं, म्हणून त्यांनी तिथल्या रशियन माणसाला विचारलं हे कोण होते, म्हणजे यांचे काही नातेवाईक आहे हा जो वीर इथं हुतात्मा झाला आहे त्याचं. ते म्हणजे नाही, आमच्या रशियाची परंपरा अशी आहे की सकाळी चर्चमध्ये लग्न करायचं हो आणि त्यानंतर ज्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलंय
अशा वीराला मानवंदना देऊन कृतज्ञता व्यक्त करून आपल्या संसाराला सुरुवात करायची. बापरे. आणि या लेखाचा शेवट करताना सुधामूर्ती म्हणल्या हो की आपल्याकडचे किती पालक हो मुलांना म्हणतील चल अंदमान दाखवतो, हो जालियनवाला बाग दाखवतो, बरोबर. अशा प्रकारची ठिकाणं दाखवतो की ज्यातनं तुला देशाच्या बद्दल प्रेम निर्माण होईल. हो तर ते त्यांचं जे वाक्य आहे ना तीच हो. माझ्या मनातली खंत होती आणि मी जे काही आज करतोय ते हो. त्यासाठीच करतोय की हो नातं जोडलं गेलं पाहिजे आपल्या देशाशी, आपल्या अगदीच इतिहासाशी, बरोबर. आपल्या परंपरेशी. आणि त्यामुळे याच्यातनं हे करत असतो. घुमांचा तुम्ही उल्लेख केला. विष्णू गणेश पिंगळे नावाचा क्रांतिकारक होता. हो पुण्यापासून साधारणपणे 50 किलोमीटरवरती नगर रस्त्यावरती तळेगाव ढमढेरे हो तिथे याचा जन्म झाला. ओके. लहानपणी तो पुण्यात होता. हो आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1905ला जी विदेशी कपड्यांची होळी पेटवली हो त्यात हा छोटासा मुलगा होता, शालेय विद्यार्थी, आणि तो घराघरातनं कपडे गोळा करायला सावरकरांच्या अरे वा. बरोबर होता. अरे वा. पुढे हा अमेरिकेत गेला, गदर पार्टीचा फार मोठा कार्यकर्ता झाला. हो मग ते जेव्हा पहिलं महायुद्ध सुरू झालं तेव्हा ते भारतात आले उठाव हो. करण्यासाठी. हो पण दुर्दैवाने ते पकडले गेले आणि त्यांना फाशी झाली. हो पण त्याचा परिणाम झाला तो पंजाबच्या वीरांवरती आणि भगतसिंगवरती. हो आणि भगतसिंगनी असं लिहून ठेवलं हो की मला क्रांतिकार्य करण्याची जी प्रेरणा मिळाली हो ती महाराष्ट्राच्या विष्णू गणेश पिंगळेपासून. अरे वा. वाईट याचं वाटतं की आज महाराष्ट्रातल्या लोकांना विष्णू गणेश पिंगळे नाही माहिती, माहिती. फार दुर्दैव आहे. घुमानला जेव्हा साहित्य संमेलन झालं हो तर घुमानला झालं कारण तिथे नामदेव तिथे गेलेले होते बरोबर. आणि नामदेवानी महाराष्ट्राची भक्ती परंपरा तिथे नेली हो आणि म्हणून त्या ठिकाणी ते साहित्य संमेलन झालं. तर त्यावेळेला आपले अनेक मराठी साहित्यिक नामदेवांचं गुणगौरव करत होते. तर घुमानचे जे महापौर होते ते तिथे आले व्यासपीठावरती. ते म्हणले की तुमच्या नामदेवांमुळे इथे भक्ती आली हो पण तुमच्या विष्णू गणेश पिंगळेमुळे इथे क्रांती आली, हो तोही तितकाच महत्त्वाचा आहे. तेव्हा हे आपले जे ज्यांच्यामुळे आपण आज स्वतंत्र झालेलो आहोत हो त्यांचं त्याग, त्यांचं बलिदान, त्यांचं शौर्य, त्यांचा पराक्रम ह्याचं आज स्मरण केलं गेलं पाहिजे. हो आणि त्याच्यातून सुरुवात जी मी याच्यातनं केली होती की भूतकाळामध्ये न रमता हो आजच्या काळामध्ये पुढे जायला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तो अफजल खान किंवा शाहिस्ते खान त्यांचा शत्रू असेल. हो आज या देशातलं अज्ञान, हो दारिद्र्य, हो रोगराई, बरोबर. बेरोजगारी अशा प्रकारचे शत्रू आहेत. हो आणि अगदीच त्यामुळे बरोबर. शत्रूही बदललेत आणि त्या शत्रूंशी लढण्याचं शस्त्रही बदललेलं आहे. अगदीच बरोबर. त्यामुळे शस्त्र बदललं पाहिजे, हो. रणांगण बदललं पाहिजे, बरोबर. पण स्पिरिट जे आहे हो ती मात्र त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे. अगदीच आणि बरोबर. त्याच्यातून नवीन पिढी निर्माण झाली पाहिजे. हो. आणि इतिहास हे त्यासाठी फार प्रभावी असं माध्यम आहे Yes. असं मला मनापासून वाटतं. थँक्यू सो मच सर. म्हणजे खरंच मी जसं मगाशी म्हटलं की प्रत्येक गोष्टीतनं एक इन्स्पिरेशन आज तुमच्याकडनं मिळालेलं आहे आम्हाला. आणि खरंच तुम्ही दिलेली माहिती ही सगळ्याच पालकांसाठी खूप महत्त्वाची होती. कारण की पालकांना पुस्तकीच अभ्यास आत्ता सगळ्यात महत्त्वाचा वाटतोय. पण तुम्ही जसं सांगितलं की मुलांना घेऊन जा ना अंदमानला, त्यांना दाखवा जालियनवाला बाग, त्यांना गड किल्ले दाखवा. आणि तुम्ही जे सांगितलेलं होतं की US तुम्ही त्यांना जे लेक्चर्स दिलेले होते त्यानंतर ती मुलं पुण्यात येऊन म्हणाली की हो मला आता गड बघायचे आहेत, मला गड दाखवा. ही जी भावना आहे ही जर आपण रुजवली तर खरंच येणारी पिढी खूप मोठं काहीतरी करू शकते आणि हे इतिहासातलं स्पिरिट घेऊन करू शकते असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच. Okay, thank you. मला तुमच्याशी गप्पा मारून खरंच खूप आनंद झाला. धन्यवाद. आणि आपल्या प्रेक्षकांनाही खूप चांगली माहिती मिळाली. थँक्यू.